विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. लॉगचं कॅल्क्युलेशन येत नाही, काही प्रॉब्लेम नाही. विदाउट लॉग इझी प्रॉब्लेम पुस्तकात आहेत की जे बोर्डच्या एक्झाम मध्ये येतात. मी तुम्हाला सांगतो न्यूमेरिकल्स का करायचे, का केले पाहिजेत. सोपे आहेत म्हणून केले पाहिजेत, सोपे आहेत म्हणून. मग मी छोटे छोटे व्हिडिओ बनवणार आहे. मी एकही न्यूमेरिकल सॉल्व्ह करून तसं तुम्हाला देणार नाहीये, लक्षात घ्या. पण तुमचा मी कॉन्फिडन्स वाढवणार आहे. सुरुवात करूया. पहिल्याच टॉपिकला सुरुवात करूया. सॉलिड स्टेट. कुठला टॉपिक आहे? सॉलिड स्टेट. लक्ष द्या, सॉलिड स्टेटचे न्यूमेरिकल्स मध्ये काय आहे. पहिली गोष्ट म्हणजे लक्ष द्या इकडे, व्यवस्थित समजावून सांगतोय तुम्हाला. फॉर्म्युले तयार करूया आपण, थोडेसे तयार करूया बरं का बाळांनो. हे जे क्यूब आहे ना, ओके, क्यूब ही त्याची एज लेंथ आहे. ओके, आणि याच्यामध्ये तुम्हालाच माहिती आहे ऍटम असणार आहे. सिंपल क्यूबिकचा विचार जर मी केला, सिंपल क्यूबिक समजून घ्या, माझं डायग्राम समजून घ्या. ओके, तसा कॉर्नरला 1/8 ऍटम असणार आहे. मग कॉर्नरला 1/8 ऍटम असणार आहे. हा 1/8 पार्ट आहे का स्पियरचा. असे 8 कॉर्नर आहेत, म्हणजे सिंपल क्यूबिक मध्ये एक पार्टिकल असतो. एवढा सोपा प्रश्न परीक्षेत विचारलेला आहे की सिंपल क्यूबिक मध्ये एक पार्टिकल असतो. बर, ही आहे रेडियस, ही आहे रेडियस. मग रिलेशन जागेवर आहे तुमच्या की ए इक्वल्स टू ट्वाइस आर, की एज लेंथ इक्वल्स टू 2 इंटू atomic रेडियस. मग तुम्हाला एक्झाम मध्ये एज लेंथ देतील, रेडियस विचारतील, इंटू 2 चा अपॉन 2 करा. बरं, एवढं सोपं. सीईटी सारख्या एक्झाम मध्ये भरपूर वेळा आलेला आहे, लक्षात घ्या. मग ते जर फेस सेंटर्ड असतं तर, एफसीसी असतं तर, मग मी तुम्हाला सांगतो हे असं आणि असं झालं असतं. ही एज लेंथ आहे, ही एज लेंथ आहे. आणि हे नीट बघा, इथून एवढी रेडियस, इथून एवढी रेडियस आणि डायमीटर. डायमीटर म्हणजे रेडियसच्या दुप्पट असते ना. मग हे 2r, 3r आणि 4r, हे मला टोटल 4r मिळालं. वापरा की पायथागोरस. ए स्क्वेअर आणि ए स्क्वेअर मिळणार 2a स्क्वेअर, दॅट इक्वल्स टू याचा स्क्वेअर म्हणजे 16r स्क्वेअर. मग ए स्क्वेअर इक्वल्स टू 8r स्क्वेअर. काढा त्याचं स्क्वेअर रूट. ए स्क्वेअर स्क्वेअर रूट ए, 8 म्हणजे 4 इंटू 2 होणार ना. 4 स्क्वेअर रूट 2, 2 रूट 2r. ओके, मग मला सांगा सिंपल क्यूबिक साठी ए इक्वल्स टू काय आलं? 2r. फेस सेंटर साठी ए इक्वल्स टू 2 रूट 2r. आणि बॉडी सेंटरची डायग्राम काढत बसत नाही. बॉडीच्या सेंटर मध्ये एक आयटम असतो, तिथं आर ची व्हॅल्यू लिहायची. आर इक्वल्स टू, या दोघा ठिकाणी मी ए इक्वल टू लिहिलंय, तिथं काय सांगा? आर इक्वल टू. पहिल्यांदा हे 3 फॉर्म्युले सीईटी साठी करा. होय, सीईटी साठी करा. व्हेरी इझी न्यूमेरिकल तर आहेतच बाळांनो, खूप इझी न्यूमेरिकल आहेत. पण सांगू का, पुस्तकातलं हे जे टेबल आहे ना, दी मोस्ट इम्पॉर्टंट आहे, दी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यावर 30-40 तुम्हाला पीवायक्यू भेटतील सीईटी मध्ये. शांतपणे 6, 8, 12 हा कोऑर्डिनेशन नंबर लक्षात ठेवा. सिंपलचा 6, 6 2 8, 8 आणि 4 12. ओके, मग कोऑर्डिनेशन नंबर सिंपल क्यूबिकचा 4 आहे. सिंपल क्यूबिक, एससीसी म्हणू नका, लक्षात घ्या. सिंपल क्यूबिक आहे. बॉडी सेंटर मध्ये 8 आहे, फेस सेंटरला 12 आहे. आणि पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे काय, की आता बघा, आता हा क्यूब आहे समजा आणि याच्यामध्ये असे ऍटम आहेत. ओके, हे वॉइड आहे ना, रिकामी जागा आहे ना. मग जेवढं ऑक्युपाय केलं असेल पर्सेंटेज, ती त्याची पॅकिंग इफिशियन्सी. मग कुणाची पॅकिंग इफिशियन्सी सगळ्यात जास्त आहे? एफसीसीची. किती आहे? 74%. बीसीसीची किती आहे? 68%. आणि वरती किती आहे? 52.4 आहे. ओके, मग मग तुम्हाला विचारलं ना पर्सेंटेज ऑफ वॉइड, तर 100 मधनं 24 वजा करा. इथं काय किती येते सांगा? 26 येते. इथे येते 32 आणि ह्यातनं काहीतरी येते बघा, 47.6 समथिंग काय येते का बघा. म्हणजे तुम्हाला वॉइड म्हणजे मोकळी जागा काढायची असेल तर 100 मधून हे मायनस करा. सिंपल क्यूबिक मध्ये एक पार्टिकल असतं, बॉडी सेंटर मध्ये 2 पार्टिकल असतात, एफसीसी मध्ये 4 पार्टिकल असतात. मी तुम्हाला केमिस्ट्रीचा जुलैचा पेपर दाखवतो. या जुलैच्या पेपर मध्ये बघा, हा केमिस्ट्रीचा ना पेपर आहे जुलैचा. जुलैचा नाही, सॉरी, 2024चा फेब्रुवारीचा पेपर आहे. आणि तुम्हाला ना एमसीक्यू सापडते का बघा, शांतपणे बघा, नीट लक्ष द्या बरं का. सापडली का बघा ही एमसीक्यू. मी असे गोल करून पेपर अनालिसिस केलं होतं. 15 मार्काला न्यूमेरिकल्स, 15 नाही 17 मार्काला या पेपरमध्ये होतं बरं का. काय सोपं आहे. नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट इन एफसीसी. 4 पार्टिकल असतात. ओके, आन्सर मिळाला. बरं, या टाइपचे प्रश्न एकदा नाही बऱ्याच वेळा रिपीट झालेले आहेत. मग चला, सुरुवात तर चांगली झाली. ओके, मग अशी सुरुवात प्रत्येक टॉपिकची तुम्हाला करायची आहे. तुम्ही जे केलंय ते रिवाइज करायचं. पण मी सांगतो, काही टिपिकल टॉपिक मी घेणार आहे. जेवढं होईल तेवढं मी कव्हर करून घेणारच आहे तुमच्याकडनं. पण थांबा, मी तुम्हाला सांगतो. मी काय केलंय बघा. ओके, जे तुम्हाला मगाशी लिहून दाखवलं तेच बघा. हं. ए इक्वल्स टू ट्वाइस आर. ए इक्वल्स आर इक्वल्स टू √3/4 आहे बॉडी सेंटरसाठी. आणि हे √2/4 आहे ना, म्हणजे समजून घ्या 4 वर जाऊ दे, √2 खाली होऊ दे. ए ची व्हॅल्यू 2 √2r येणार आहे. ए ची व्हॅल्यू 2 √2r.
हे जे दोन टेबल आहेत ना आपल्या पुस्तकातले, हे सीईटी साठी दी मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. चला आता इथं नीट बघा. मोल कन्सेप्ट वापरायचे मला, म्हणजे मला नंबर ऑफ पार्टिकल्स काढायचे असतील, बघा, नंबर ऑफ पार्टिकल्स काढायचे असतील तर नंबर ऑफ मोल्सला अवॅगॅड्रोज नंबरनं मल्टिप्लाय करायचं. सगळ्यात सिंपल. नंबर ऑफ मोल किती दिले? 0.4. याला जर मी 6.022 इंटू 10⁻23 अवॅगॅड्रोज नंबरनं मल्टिप्लाय केलं तर नंबर ऑफ ऍटम मिळतील. ओके, नुसतं मल्टिप्लाय करायचंय. तर जेवढे ऍटम तेवढेच ऑक्टाहायड्रल वॉइड्स. म्हणजे तुम्हाला ऑक्टाहायड्रल वॉइड्स काढण्यासाठी आन्सर एन येणार आहे. आता जेवढे ऍटम त्याच्या डबल टेट्राहायड्रल वॉइड्स. मग टेट्राहायड्रल वॉइड्स काढण्यासाठी त्याला फक्त 2 न मल्टिप्लाय करा. मग तुम्ही ऑक्टाहायड्रल वॉइड्स फाइंड आउट केलं, टेट्राहायड्रल वॉइड्स फाइंड आउट केलं. दोघांची ऍडिशन करा, तुम्हाला टोटल वॉइड्स मिळणार. आणि आता इमिजिएटली मी तुम्हाला सांगतोय, 2021-22 चा पेपर जर काढला आपण वायलन मधून, तर हे न्यूमेरिकल किती मार्काला आलं होतं? हे न्यूमेरिकल किती मार्काला आलं होतं? माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे बरं का. कोऑर्डिनेशन नंबर ऑफ बीसीसी 8 आहे. 6, 8, 12 बीसीसी 8 आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला रिलेशन बिटवीन रेडियस अँड एज और सिंपल क्यूबिक आलाय प्रश्न. ए इक्वल्स टू ट्वाइस आर. नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट इन एफसीसी 4 आहेत, लक्षात घ्या. रिलेशन बिटवीन रेडियस अँड एज लेंथ कुणासाठी? बॉडी सेंटर्ड आलंय. आलंय, सगळे आलेत. तुमचं कॉन्फिडन्स एवढा वाढेल की एमसीक्यू पण सॉल्व्ह व्हायला लागलेत, लक्षात घ्या. आर इक्वल्स टू √3/4 आन्सर दिले. परत रिलेशन बिटवीन एज लेंथ आणि रेडियस दिले सिंपल क्यूबिकला. परत रिपीट. कोऑर्डिनेशन नंबर ऑफ बॉडी सेंटर्ड 8 रिपीटेड आहेत. तुम्ही काढा ना, वायलन काढा ना, तुम्ही लक्षात घ्या. नंबर ऑफ पार्टिकल्स इन एफसीसी परत रिपीट आहेत, 4 आहेत. डिफाइन आयसोमॉर्फिझम केलंय. कोऑर्डिनेशन नंबर सिंपल क्यूबिकला 6, 8, 12. पहिला नंबर किती होता? 6. अरे शॉकिंग लागेल वाटेल तुम्हाला. डिस्टिंग्विश केलंय आपण. डेफिनेशन युनिट सेल केलंय आपण. डिस्टिंग्विश रिलेशनशिप केलंय केलंय केलंय, सगळंच केलंय. आता आपल्याला बघायचं न्यूमेरिकल. हे न्यूमेरिकल मी तुम्हाला सांगतो परीक्षेत आलंय, मला माहिती आहे आलेलंच आहे. थोडं थोडं नाही, 3 मार्काचं न्यूमेरिकल आहे. सापडलं. सप्टेंबर 2021 चा पेपर काढा. ऍज इट इज क्वेश्चन आहे, काही व्हॅल्यू चेंज नाही आहेत आणि सीईटीला ढेगा नाही प्रश्न आहेत. मग सांगा, मोल दिले, काय करायचं? नंबर ऑफ मोल्सला अवॅगॅड्रोज नंबरनं मल्टिप्लाय करा, तुम्हाला नंबर ऑफ ऍटम मिळतील. जेवढे ऍटम तेवढेच ऑक्टाहायड्रल वॉइड्स आणि त्याच्या डबल टेट्राहायड्रल वॉइड्स. सो मला वॉइड्स म्हणजे काय माहित नाही, मला कन्सेप्ट झाल्याशिवाय मी अभ्यास करू शकत नाही. यार बाबा, उद्या पेपर आहे. वर्षभर काय केलं मग? वर्षभर काय केलं? एवढी नाटकं आत्ता करू नका. कळालंय तुम्हाला, करायचं, गप करायचं, गप करायचं, लक्षात घ्या. ओके, आता नेक्स्ट सांगतो. ह्या पुस्तकात तुमच्या सॉलिड स्टेटच्या टॉपिक मध्ये एकच फॉर्म्युला आहे डेन्सिटीचा. डेन्सिटी म्हणजे मास अपॉन व्हॉल्यूम. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे ए क्यूब. एका ऍटमचं मास काढण्यासाठी आत्ताचाच फॉर्म्युला वापरायचा आहे. मी मोलार मासला अवॅगॅड्रोज नंबरनं डिवाइड करणार, मला मास ऑफ 1 ऍटम मिळेल आणि त्याला एन म्हणजे नंबर ऑफ ऍटम. 1 कुठं? सिंपल क्यूबिकला. 2 कुठं? बीसीसी ला. 4 पार्टिकल्स कुठं? आता एफसीसी ला. म्हणजे एन व्हॅल्यू फिक्स आहे आपली. आता सिंपल क्वेश्चन आहे बाळांनो, डेन्सिटी विचारले. शांतपणे बघा. एफसीसी एफसीसी म्हणजे एन व्हॅल्यू 4. मोलार मास किती दिलंय? 197. ए ची व्हॅल्यू सांगतो 4 डिजिट मध्ये देणार, 408 पिकोमीटर. सांगतो 4 डिजिटच देणार. पहिल्या नंबर नंतर पॉइंट द्यायचा 3 डिजिट असल्यावर. 10⁻⁸ सेंटीमीटर. मी इथं लिहायचं 4.08 इंटू 10⁻⁸ आणि त्याचा क्यूब. आणि अवॅगॅड्रोज नंबर तुम्हाला माहितीच आहे. एवढं लिहून थांबवा, बास. 1 मार्क मिळेल. फॉर्म्युलाचा अर्धा, व्हॅल्यू पुट करायचा अर्धा, 1च मार्क मिळेल. मी असं काय सांगतोय? लॉग टेबल येतंय का? केलंय का अगोदर? केलं असेल तर आता उद्या पेपर, आता कुठं लॉग टेबल शिकायचं आपल्याला? राहू दे एवढंच. मी तुम्हाला सांगतो, इथं पण बघा, शांतपणे बघा, लक्षात घ्या. इथं सॅम्पल दिलं. काय दिलंय? सॅम्पल. क्लिअरली चौथीला स्कॉलरशिपला होतं बघा, की समजा 10 रुपये डझन केळी आहे, तर तुमच्याकडे 50 रुपये आहेत. तर किती डझन केळी येतील? लगेच म्हणाल 5 डझन येतील. पण तुम्ही डिवाइड करताय एकाच्या व्हॅल्यूने. इथं पण तसंच आहे. नंबर ऑफ युनिट सेल काढायचे आहेत ना, लॉजिक वापरा बरं का. मग तुमच्याकडे जेवढं सॅम्पल आहे एक्स ग्रॅम, त्याला एकाच्या मासनं डिवाइड करायचं. मास म्हणजे व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. हे झालं नंबर ऑफ युनिट सेलचा फॉर्म्युला. आणि गंमत बघा ना, एज लेंथ, ए म्हणजे एज लेंथ ना, मग एज लेंथ दिली एवढी. 3 डिजिट आहेत बघा, 3 डिजिट आहेत. त्यातल्या तिघांचा विचार करा. पहिल्या नंबर नंतर पॉइंट द्या, त्याला 10⁻⁸ म्हणा, सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करा. मग एज लेंथ दिले, त्याचा क्यूब केला पाहिजे. डेन्सिटी दिली, इथं पुट करा. सॅम्पलचं मास इथं पुट करा. संपलं की नंबर ऑफ युनिट सेल मिळणार. आता नंबर ऑफ युनिट सेल मिळाले. आता नंबर ऑफ ऍटम काढायचे आहेत.
मग नंबर ऑफ काढताना n मल्टिप्लाय करा. तर सिंपल क्युबिक असेल तर जेवढे येतात एक ऍटम असतो. मग जेवढे युनिट असेल तेवढेच ऍटम येणार लक्षात घ्या. मग n इंटू हे आहे तसं लिहा. ओके. आता म्हणजे या टॉपिक मधले सगळे प्रश्न हे सोपे आहेत. पण हा माझा फेवरेट आहे एमसीक्यू ला. ह्या वेळेस आलं पाहिजेच असं मला वाटतंय. अ कंपाऊंड इज फाउंड बाय टू एलिमेंट्स ए आणि बी. कसं करायचं आपल्याला? ए आणि बी लिहायचं. द atoms ऑफ द एलिमेंट बी फॉर्म सीसीपी स्ट्रक्चर. सीसीपी म्हणलं की 4 ॲटम. सीसीपी म्हणलं की 4 ॲटम. ओके. एचसीपी म्हणलं की 6 ॲटम. जेवढे ॲटम तेवढेच ऑक्टाहेड्रल वॉइड्स. त्याच्या डबल असतात टेट्राहेड्रल वॉइड्स. जेवढे ॲटम त्याचे तेवढेच ऑक्टाहेड्रल वॉइड्स आणि त्याच्या डबल असतात टेट्राहेड्रल वॉइड्स. मी तुम्हाला सांगू का? आता ह्यातले बरेचसे स्टुडंट आपल्या क्रॅश कोर्सचे स्टुडंट आहेत. मी सांगतो सगळे या टाइपचे प्रॉब्लेम मी घेतले. तो अतिशय सोपे आहेत. गंमत बघा की इतकंच कळतंय सगळं, इतकंच सगळं कळतंय. आता मला सांगा, बघा मी काय घेतलं. ए काय करतोय 1/3 टेट्राहेड्रल व्हॉइड ऑक्युपाय करतोय. 1/3 आता मला सांगा सीसीपीला ॲटम 4 आहेत. पण टेट्राहेड्रल वॉइड्स किती 8. ते 8 पैकी 1/3 ने ऑक्युपाय केले ना. आता एक काम करा ना, ह्या 3 ने इकडे मल्टिप्लाय करा. मग इकडे 8 येईल आणि इकडे 12 येईल. सिम्प्लिफाय करा. 4 ने डिव्हाइड करा. 4 2 जा, 4 3 जा. मिळाला की फॉर्म्युला A2B3. किती सोपं आहे. कोण काय ऑक्युपाय करतंय एवढंच करायचं हे लक्षात घ्या. पुस्तकातलाच प्रॉब्लेम येईल बाळांनो हा. पुस्तकातलाच प्रॉब्लेम ॲज अ एमसीक्यू येऊ शकतोय. आणि तुम्हाला तो करायचा आहे छानपैकी करायचा लक्षात घ्या. छानपैकी. तुमचे कमेंट, तुमचे ॲप डाउनलोडचे मेसेज सारखे-सारखे येतायत, सारखे-सारखे येतायत. पण तुमचा कॉमेडीपणा पण भारी आहे बरं का लक्षात घ्या. परवा एका मुलाने माझं एवढं-एवढं कौतुक केल्याचा मेसेज केला होता. मला पण एकदम भारावून गेलो बरं का मी. आणि सगळ्यात खाली लिहिलं होतं, "कैसा लगा मेरा मजाक?" मी नाही टेन्शन घेत. म्हणजे त्यानं मजेसाठीच केलं होतं म्हणूया आपण. पण भरपूर 99.99% मेसेज तुमचे खूप चांगले आहेत बरं का भावानो. आम्हाला पण जरा रागवा की. ॲक्चुअली ना काय सांगू तुम्हाला मी, रागवल्याशिवाय अभ्यास होत नाही. बरं का. एक मुलाने मेसेज कसा केला अक्षय ढोले ना, की तुम्ही ऑफलाईन स्टुडंटला कठोरपणे वागवता. मग आम्हाला पण जरा रागवा की. क्लिअरली सांगू का? आपल्यात डिस्टन्स खूप आहे, बरोबर ना? कोण समोर आहे दिसत नाहीये. पण माझी तीव्र इच्छा आहे, की तुम्ही स्ट्रिक्टली ना, मी सांगतो ते फॉलो करायचं. होय. ओके. आता बघा, या टाइपचा अजून एक प्रॉब्लेम मी घेतलाय बरं का. आता बघा नीट हां. कंपाउंड मेड ऑफ एलिमेंट सी एंड डी. लगेच लिहून टाकायचे सी आणि डी. ओके. एफसीसी आहे. ॲटम्स ऑफ सी. सीचे ॲटम कॉर्नरवर प्रेझेंट असतात. कॉर्नरचं कॉन्ट्रिब्युशन 1/8 असे 8 कॉर्नर असतात. संपला विषय. डी कुठे आहे? सेंटर ऑफ द फेस. फेसवर अर्धा ॲटम असतो. असे 6 फेस असतात. मग चला 8 ला 8 कॅन्सल 1 येणार. 1 3 आलं म्हणजे CD3 फॉर्म्युला तयार. कोण कुठं आहे तेवढं फक्त बघायचं लक्षात घ्या. मग आता मला असं वाटतंय, की तुमच्या लक्षात आलं असेल. हे बघा, एज लेंथ आणि रेडियस विचारलंय. कोण आहे? एफसीसी ना? एफसीसीला फॉर्म्युला आहे A इक्वॉल्स टू 2√2R. ओके. एज लेंथ दिले 495. त्याला 2√2 ने डिव्हाईड करा. R मिळेल. ऑप्शन भयानक क्लोज आहेत, भयानक क्लोज आहेत, भयानक, भयानक क्लोज आहेत. तुम्हाला असं अप्रॉक्सिमेट करून पण चालेल असं मला वाटत नाहीये. त्यामुळे वेळ लागेल बरं का. त्याच्या अगोदर इथला बघूया आपण. जेवढे आता सांगतो हे जरा बाजूला ठेवतो बरं का. नीट बघा. बघा मी काय कसं शिकवतोय बघा तुम्हाला. पहिल्यांदा ऑक्टा नंतर टेट्राहेड्रल विचारले. जेवढे ॲटम तेवढेच ऑक्टा त्याच्या डबल टेट्राहेड्रल वॉइड्स असतात. चला म्हणजे याच्या डबल इथं पाहिजे हा ऑप्शन येऊ शकतो. हा नाही येणार. हाफ केलंय. हा नाही येणार. हाफ केलंय. हे येऊ शकतो दोन्ही. पण बघा की आता नीट लक्ष द्या. ॲटम काढूया ना आपण. ॲटम काढण्यासाठी जेवढे मोल दिले त्याला अवोगॅड्रोस नंबरने डिव्हाईड करा. नंबर ऑफ मोल्स हाल्फ दिलेत. 0.5 म्हणजे हाल्फ दिलंय. त्याला अवोगॅड्रो 6. 6 ला 2 ने 3 पॉइंट. ऑप्शन ए करेक्ट आहे. मग आता सॉलिड स्टेट सारखा टॉपिक 15 मिनिटात झाला. त्याची करायला पाहिजे रिव्हिजन. हे बघा हे पण तसंच आहे. हे बघा ना, एज लेंथ दिलंय. आता एफसीसी आहे. पुन्हा तोच फॉर्म्युला की A इक्वॉल्स टू 2√2R. सिंपल क्युबिकला फॉर्म्युला A इक्वॉल्स टू ट्वाइस R. एफसीसीला फॉर्म्युला A इक्वॉल्स टू 2√2R. आणि बीसीसीला फॉर्म्युला R इक्वॉल्स टू √3/4A. हे समजून घ्या. हे 3 फॉर्म्युले ह्याच्यावरती न्यूमेरिकल परीक्षेत येतायत. बरं आता आणखीन कुठला फॉर्म्युला होता रे? 6, 8, 12 कोऑर्डिनेशन नंबर आहे. पॅकिंग इफिशियन्सी 52.4, 68, 74. मग व्हॉइड किती? 100 मधून मायनस करून करायचं आपल्या लक्षात घ्या. नंबर ऑफ पार्टिकल किती? सिंपल क्युबिक मध्ये 1, बॉडी सेट मध्ये 2, एफसीसी मध्ये किती? 4. मग एवढं करून आपलं सॉलिड स्टेट जर होत असेल, तर आपलं फक्त लॉगच्या कॅल्क्युलेशनवर घडतंय. ऍक्च्युली आपल्या ऍपवर फिनिक्स बॅचमध्ये लॉगचं सगळं कॅल्क्युलेशन आहे. पण राहू दे आता.
राहू दे म्हणले मी, राहू दे. ठीक आहे. मग इमिडिएटली ना सॉलिड स्टेटची क्विक रिव्हिजन झाली असं समजा आणि नेक्स्ट टॉपिक लगेच मी अपलोड करू का नको सांगा मला आणि मला करायचं आहे. ईझी टॉपिक आहेत. मग जास्तीत जास्त मी आता काय करतो मिक्स्ड क्वेशन्स घेतो. म्हणजे भरपूर टॉपिक एकत्र घेतो. फक्त तुम्हाला कॉन्फिडन्स आला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करून मित्रांबरोबर व्हिडिओ नक्की शेअर करा. ऑल द बेस्ट.